मुंबईमधल्या टीम इंडियाच्या विजयी रॅलीमुळे चर्चगेट परिसरामध्ये प्रचंड गर्दी झालेली होती। रेल्वे स्थानकाच्या बाहेर हजारो लोकांची गर्दी जमली होती आणि त्यामुळे काहींना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला। त्यांना पोलिसांनी खांद्यावर उचलून रुग्णवाहिकेतून जे रुग्णालयामध्ये नेलं। वीकडेच्या दिवशी नरिमन पॉइंट सारख्या व्यावसायिक भागामध्ये परेड ठेवल्यामुळे कार्यालयातून घरी जाणाऱ्यांचे मात्र प्रचंड हाल झाले। अनेक ठिकाणी तर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। प्रशांत बडे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। प्रशांत, खरं तर आता हा संपूर्ण सोहळा पार पडलेला आहे आणि त्यानंतर प्रत्येक जण आपापल्या घराच्या दिशेने निघालेला असेल। काय मुंबईतली सध्याची परिस्थिती तुम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहात? विशाल, मी सध्या आहे मुंबईची लाईफलाईन असलेल्या चर्चगेट रेल्वे स्थानकातल्या लोकलच्या या रेल्वे स्थानकामध्ये आणि आता आपण जर ही स्थिती बघितली तर खरं तर हा पीक अवरचा आता शेवटचा टप्पा आहे। मात्र या गर्दीमध्ये सगळ्यात जास्त गर्दी जी आहे ती या क्रिकेट रसिकांची आहे। काही वेळापूर्वीच या ठिकाणी 3 ते 4 जण जे आहेत त्यांना भोवळ आलेली होती। श्वास घेण्यासाठी त्यांना त्रासाला सामोरं जावं लागलं होतं। इतकी प्रचंड गर्दी या ठिकाणी होती। जर मागची स्थिती बघितली तर त्या ठिकाणी देखील अजूनही मोठ्या प्रमाणात त्या प्रवेशद्वारातून जे क्रिकेट रसिक आहेत ते चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये येत आहेत। या ठिकाणी लोहमार्ग पोलीस असेल, आरपीएफ असेल किंवा रेल्वेचे कर्मचारी असतील ते या ठिकाणी ही गर्दी जी आहे ती कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करीत आहेत। सगळे जे प्रवासी आहेत त्यांना पुढे जाण्यासाठी सांगण्यात येत आहे। सलग ज्या लोकल्स आहेत त्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। एकूणच आता चाकरमाने जे आहेत ते घराकडे तर परतत आहेतच, त्याचबरोबर जे क्रिकेट रसिक या ठिकाणी वानखेडे स्टेडियम, मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आलेले होते ते देखील आता घराकडे परतू लागलेले आहेत। त्यामुळे या मुंबईच्या जीवनवाणीवर प्रचंड गर्दी गेल्या 1.5 ते 2 तासापासून पाहायला मिळते आहे, ज्यामध्ये काही जण जखमी देखील या गर्दीमध्ये झालेलं पाहायला मिळालं आणि काही लोकांचा श्वास देखील गुदमरलेला आपल्याला पाहायला मिळाला। त्यांना उपचारासाठी या ठिकाणून नेण्यात आलेला आहे। मात्र ही गर्दी पुढील काही तास अशाच प्रकारे राहू शकते। विशाल, नक्कीच धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। 2 दृश्य आपण पाहिली। रात्री 8:30 वाजता स्टेशन परिसरामध्ये नेमकी किती गर्दी होती आणि आमचे प्रतिनिधी चर्चगेट स्थानकावरून आपल्याशी जोडले गेलेले होते। त्या ठिकाणी हळूहळू परिस्थिती पूर्वपदावरती येताना पाहायला मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।